नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, इंडियाच्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि एवढंच नाही तर या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, मी आधीच क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या अपडेटचं टायमिंग आपण येथे बघू शकतो. ही अपडेट आली होती 12 नोव्हेंबर 2025ला दुपारी जवळपास 2:30 वाजता. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. इंडियाज रिन्युएबल एनर्जी सेक्टर hits record 25 gigawatt capacity addition in financial year 2026 H1. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, इंडियाच्या रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये कंटिन्युअसली स्ट्रॉंग मोमेंटम दिसत आहे. आणि मित्रांनो, इंडियाच्या रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये रेकॉर्ड कॅपॅसिटी ॲडिशन झाली आहे. फायनान्शियल इयर 2026च्या H1 म्हणजे फर्स्ट हाफमध्ये. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2026चा फर्स्ट हाफ म्हणजे एप्रिल 25 पासून ते सप्टेंबर 25 पर्यंत. आणि मित्रांनो, या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये इंडियाच्या रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये 25 गिगावॅटची कॅपॅसिटी ॲड झाली आहे. इंडियाच्या रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये ज्याला स्ट्रॉंगली सपोर्ट मिळाला आहे सोलार पॉवर कॅपॅसिटी कडून. मित्रांनो, फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये म्हणजे एप्रिल 2025 ते सप्टेंबर 2025 या पिरियडमध्ये इंडियाच्या रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये टोटल 25 गिगावॅटची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी ॲडिशन झाली आहे. आणि मित्रांनो, यामध्ये सोलार पॉवर सेक्टरचं कंट्रीब्युशन आहे 21.7 गिगावॅटचे आणि वाइंड एनर्जी सेक्टरचे ॲडिशन आहे 3.09 गिगावॅटचे. आणि मित्रांनो, हा डेटा युनियन मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी कडून आला आहे. आणि मित्रांनो, वाइंड पॉवर सेगमेंटसुद्धा जबरदस्त परफॉर्म करत आहे. आणि फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये त्यांनी 3.09 गिगावॅट रिन्युएबल एनर्जीमध्ये कंट्रीब्युशन केले आहे. आणि या वाइंड पॉवरने फायनान्शियल इयर 2024मध्ये 3.3 गिगावॅट आणि फायनान्शियल इयर 2025मध्ये 4.2 गिगावॅटची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी ॲड केली होती वाइंड पॉवर सेगमेंटमधून. आणि मित्रांनो, इथे आपण बघू शकतो रिन्युएबल एनर्जी सेक्टरचे दोन दिग्गज पिल्लर जसे की सोलार कॅपॅसिटी आणि वाइंड पॉवर कॅपॅसिटीचा परफॉर्मन्स. तर मित्रांनो, इंडियाची सोलार कॅपॅसिटी 2014मध्ये होती फक्त 3 गिगावॅटची, जे आता वाढून झाली आहे 127 गिगावॅटची. म्हणजे मित्रांनो, इथे काय जबरदस्त परफॉर्म केला आहे रिन्युएबल एनर्जीमध्ये सोलार कॅपॅसिटीने इथे आपण बघू शकतो. तसेच इंडियाची वाइंड पॉवर कॅपॅसिटी झाली आहे 53 गिगावॅटची. आणि मित्रांनो, इथे आपण ऑफिशियल डेटा बघू शकतो. इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी करंट अवेलेबल डेटानुसार आहे 352 गिगावॅटची. 2030 पर्यंत या कॅपॅसिटीला 500 गिगावॅट करण्याचा इंडियन गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे. आणि 2047 पर्यंत इंडियाच्या रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीला 1800 गिगावॅटपर्यंत नेण्याचे इंडियन गव्हर्नमेंटचे टार्गेट आहे. म्हणजे मित्रांनो, हा जो बिझनेस आहे फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेस हा 2025 पर्यंत सुद्धा एक जबरदस्तपणे वाढला आहे. 2030 पर्यंत सुद्धा जबरदस्तपणे वाढू शकते आणि 2047ला घेऊन देखील
गव्हर्नमेंटने जबरदस्त टार्गेट दिले आहे, म्हणजे हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. तर चला मित्रांनो, आता आपण या अपडेटमुळे कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते जाणून घेऊया. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 10.19%, DISची होल्डिंग आहे 16.34% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.29%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.44%, FISची होल्डिंग आहे 11.29%, DISची होल्डिंग आहे 2.98% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.30%. आणि मित्रांनो, अडानी ग्रीनमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.43% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. मित्रांनो, या अपडेटमुळे आपण JSW ग्रुपची दिग्गज कंपनी JSW एनर्जी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.26%, FISची होल्डिंग आहे 12.12%, DISची होल्डिंग आहे 11.56% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.97%. आणि मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.27% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 11.60%. तसेच या अपडेटमुळे आपण सुझलोन एनर्जी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.73%, FISची होल्डिंग आहे 22.70%, DISची होल्डिंग आहे 10.14% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 55.40%. आणि सुझलोनमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.73% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण गव्हर्नमेंट कंपनी इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%, FISची होल्डिंग आहे 1.92%, DISची होल्डिंग आहे 2.57% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.75%. आणि ही कंपनी गव्हर्नमेंट कंपनी आहे, म्हणून प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की ऑफिशियल डेटा आला आहे की इंडियाच्या रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये रेकॉर्ड 25 गिगावॅटची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी ॲड झाली आहे, ज्याला सर्वात जबरदस्त सपोर्ट मिळाला आहे सोलार पॉवर कॅपॅसिटीकडून. आणि मित्रांनो, तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.